मित्रांनो, फेब्रुवारी मार्च मध्ये आपण मिरची पिकाची रोपाची जी लागवड करत असतो त्यामध्ये मल्चिंग पेपरवर मुख्यतः मित्रांनो मल्चिंग पेपरवर मिरची पिकाची लागवड केली की त्यामध्ये आपल्याला जे खोड आहे तर ते खोड आपल्याला त्यामध्ये मेलेलं दिसतं, त्यामध्ये जळालेलं दिसत असतं. मग मित्रांनो, त्यामध्ये जे खोड आहे तर ते कशामुळे जळतं, त्याचबरोबर त्यामध्ये त्याच्या उपाययोजना काय आहे तर त्याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, मिरची पिकाची जी खोडाची मर आहे तर ती त्याचं जे कारण आहे तर ते जे की वाफ आहे, जी गरम वाफ आहे मल्चिंग पेपरमधून निघते, तर त्यामुळे जे मिरची पिकाची खोड आहे तर ते जळतं, त्यामध्ये मरत असतं. मग मित्रांनो, आपल्याला काही उपाययोजना त्यामध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून आपलं मिरची पीक जे आहे तर ते रोपावस्थेमध्ये जळणार नाही. कारण रोपावस्थेमध्ये जी काडी आहे तर ती नाजूक असते, त्यामध्ये आपल्याला मिरची पिकाला त्यामध्ये जपणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, मिरची पिकाला जपताना आपल्याला त्यामध्ये ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर आहे तर ते आपण आथरून घेत असतो, त्यामध्ये आपल्याला जे की पाणी आपण त्यामध्ये भरमसाठ देतो. मित्रांनो, आपल्याला पाणी जे आहे तर ते भरमसाठ पद्धतीने त्यामध्ये दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जी वापसा कंडिशन येते तर त्यावेळेस आपण मिरची पिकाची त्यामध्ये लागवड करत असतो रोपांची. तर मग मित्रांनो, त्यावेळेस रोपांची लागवड आपली झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये सर्वात जे मोठं काम आहे तर ते करणे गरजेचे आहे. त्या अगोदर मित्रांनो, मल्चिंग पेपर जे आहे तर तो जो आपण होल जो पाडतो तर तो आपल्याला शक्यतो थोडा मोठा होल आपल्याला त्यामध्ये पाडणे गरजेचे आहे, जेणेकरून पिकाचं रोप आहे तर त्या रोपाला जी आतली येणारी उष्ण भाप आहे तर ती त्यामध्ये लागणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जे की पाणी जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने बेडवर देऊन घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जो चहा पिण्याचा ग्लास आहे मित्रांनो, कागदी हा 55 ml चा ग्लास आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा जो ग्लास आहे तर तो येतो यामध्ये मित्रांनो प्लास्टिकचा. तर त्यामधलं जे ग्लास आहे तर तो ग्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि मित्रांनो, जो खालचा पापुद्रा आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि जे आपण मिरची पिकाची जी रोपं लागवड केलेली आहे तर रोप लागवड केलेल्या ठिकाणी आपल्याला जो आहे तर तो मिरची पिकाच्या मधोमध आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जी मल्चिंग पेपर मधून येणारी जी वाफ आहे तर ती डायरेक्ट आपल्या मिरची पिकाला रोपाला जी आहे तर ती लागणार नाही, त्यामधून जी बाहेरून आहे तर ती वाफ जी आहे तर वर जाणार आहे. तर मित्रांनो, जी वाफ आहे तर या कागदी पेपरला लागेल आणि तिथून ती वर निघेल. तर यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा उपाय जो आहे तर तो करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण मिरचीची लागवड करणार असाल तर आपल्याला हा उपाययोजना जी आहे तर ती करणे गरजेचे आहे. मित्रांनो, याला काही जास्त खर्च येत नाही, त्यामुळे आपण याचा वापर करू शकता. मित्रांनो, आपण मल्चिंग पेपरचा मिरची पिकाला वापर करत असाल फेब्रुवारी मार्च या मुख्य काळामध्ये, तर मित्रांनो, आपल्याला हा प्लास्टिकचा ग्लास चहाचा जो आहे तर यामध्ये मोठ्या साईजमध्ये येतो, तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, मधोमध आपल्याला हे ठेवलं तर त्यामध्ये वाफ जी आहे तर ती निघून जाईल आणि आपलं मिरची पीक जे आहे तर ते सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मिरची पिकामधील जी उन्हाळ्यामध्ये मर आहे तर ती आपण थांबवू शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.